तर नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजपासून आपण AI, टेक्नॉलॉजी आणि YouTubeबद्दल अशा गोष्टी शिकणार आहोत, ज्या इंटरनेटवर विखुरलेल्या आहेत. पण इथे तुम्हाला त्या सोप्या आणि प्रॅक्टिकल भाषेत शिकायला मिळतील. कल्पना करा, आजपासून तुमच्याकडे एक अशी टीम आहे, ज्यामध्ये Netflix डॉक्युमेंटरी रायटर आहे, एक 20 वर्षाचा अनुभवी इतिहासकार आहे, एक मार्केटिंग एक्सपर्ट आणि तसंच एक बिझनेस कन्सल्टंट. आणि ही टीम दिवसाचे 24 तास तुमच्यासाठी काम करते. तुम्ही काहीही विचारलात तरी तुम्हाला ती प्रोफेशनल लेव्हलचा आउटपुट देते. पण प्रश्न हा आहे की अशा टीमला हायर करायला किती पैसे लागतील? हजारो, लाखो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की ही टीम आधीपासूनच तुमच्या मोबाईलमध्ये आहे आणि तिचं नाव आहे ChatGPT, तर मित्रांनो, मी तुम्हाला ChatGPTचा आज एक असा फॉर्म्युला सांगणार आहे, त्या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही तुमचे कोणतेही प्रॉम्प्ट्सने एकदम प्रो लेवलचा आन्सर मिळवू शकता. आणि तो कोणत्याही रिलेटेड असू दे, जसं की तुम्हाला यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवायचा असू दे, किंवा तुमचा एखादा बिझनेस आहे त्याच्यामध्ये ग्रोथ प्लॅन हवा असेल, कोणत्याही टॉपिकवरचा असू दे, तुम्हाला प्रो लेवलचा आउटपुट मिळून जाईल. पण त्याआधी मला तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं आहे, त्यावरून तुम्हाला हे लक्षात येईल की ChatGPT वर्क कसं करतं. तर मला सांगा, तुम्हाला तुमचं एखादं घर बांधायचं आहे, तुम्ही एखाद्या आर्किटेक्टकडे गेलात आणि त्याला सांगितलेत की बाबा ही माझी जागा आहे आणि इथं माझं घर बांधवते. तर तो काय करेल की चारी बाजूने भिंती बांधेल, वरती छत लावून तुम्हाला घर बांधून देईल. पण ते घर तुमच्या मनासारखं आहे का? नाही. कारण तुम्ही त्याला काहीच नाही सांगितलं. त्याचऐवजी जर तुम्ही त्याला सांगितलं की बाबा ही माझी जागा आहे, मला इथं 1 BHK घर बांधायचं आहे, इथं माझं बेडरूम, इथं हॉल आणि इथं किचन असायला हवं. या सगळ्या गोष्टी जेवढ्या तुम्ही डिटेल त्याला सांगता आर्किटेक्टला, तेवढंच घर तुमच्या मनाप्रमाणे तयार होतं. ते घर बघून तुम्हाला आनंद पण मिळतो. मग ChatGPTचं पण तसंच आहे. इथं आर्किटेक्ट म्हणजे ChatGPT आहे. तुम्ही जे इन्स्ट्रक्शन सांगणार आहे तो म्हणजे तुमचा प्रॉम्प्ट आहे आणि त्यावरून जे आर्किटेक्ट घर बांधेल तसंच ChatGPT जे बनवेल तो तुमचा रिझल्ट आहे. मग जेवढं तुम्ही डिटेल सांगाल तेवढंच तुमचं उत्तर तुमच्या मनासारखं मिळेल. तर त्यासाठीच आज मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे. तर फॉर्म्युला असा आहे RCTFAR. तर हा सिम्पल फॉर्म्युला आहे मित्रांनो. रोल, कंटेक्स्ट, टास्क, फॉर्मॅट, ऑडियन्स आणि रिफाईन. तर RCTFAR फॉर्म्युला शिकण्याआधी माझी तुमच्याकडे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आत्ता या क्षणी कमेंटमध्ये जाऊन तुम्ही ChatGPTला नेहमी जो प्रॉम्प्ट लिहिता तो जसाच्या तसा लिहा. उदाहरणार्थ, माझ्यासाठी यूट्यूब स्क्रिप्ट लिही, लोगो बनव, थंबनेल प्रॉम्प्ट दे, रिझ्यूम तयार कर. जे तुम्ही रोज लिहिता तेच लिहा. काहीही बदल करू नका, कारण हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हालाच कळेल की तुमच्या प्रॉम्प्टमध्ये काय कमी होतं आणि तोच प्रॉम्प्ट प्रोफेशनल प्रॉम्प्टमध्ये कसा बदलतो. चला आता शिकूया. तर स्टार्टला आर म्हणजे रोल, भूमिका. सर्वात आधी AIला सांगा की त्याने कोणत्या एक्सपर्टसारखं काम करायचं आहे. तो डॉक्युमेंटरी रायटर आहे, मार्केटिंग एक्सपर्ट आहे की फिल्म डिरेक्टर आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण योग्य रोल दिल्यावर AI त्याच दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात करेल. आणि हे करताना आपण रामायणवरती एक 3D ॲनिमेटेड मूवीचा ट्रेलरसाठी प्रॉम्प्ट तयार करत आहोत. तर ह्या सगळ्या फॉर्म्युलामध्ये तो प्रॉम्प्ट कसा तयार होतो हे आपण बघूया. तर आता आपण रोलमध्ये जर यासाठी प्रॉम्प्ट द्यायचं झालं तर प्रॉम्प्ट असा की तू हॉलिवूड ट्रेलर रायटर, फिल्म डिरेक्टर आणि सिनेमॅटिक स्टोरी टेलिंग एक्सपर्ट आहेस. आता ChatGPT एक सामान्य AI सारखा नाही तर प्रोफेशनल ट्रेलर रायटरसारखा विचार करेल. आता दुसरा पॉईंट, कंटेक्स्ट. रोल दिला पण त्याला कामाबद्दल माहितीच दिली नाही तर तू योग्य उत्तर कसं देणार? म्हणून विषय काय आहे, गोल काय आहे, स्टाईल कशी हवी हे स्पष्ट सांगा. जसं की प्रॉम्प्टमध्ये मला रामायणावर आधारित 3D ॲनिमेटेड मूवी ट्रेलर तयार करायचा आहे. ट्रेलर भव्य, भावनिक आणि सिनेमॅटिक असावा. बॅकग्राऊंड म्युझिक, डायलॉग्स आणि व्हिज्युअल्स प्रेक्षकांना गूजबम्प्स देतील असे फील हवं. आता यायला प्रोजेक्टचा मूड, डायरेक्शन आणि स्टाईल समजली. आता थर्ड पॉईंट, टास्क. आता त्याला नेमकं काम सांगा, कारण AIला टॉपिक माहिती असणं पुरेसं नाही, त्याला काय तयार करायचं आहे हेही समजलं पाहिजे. प्रॉम्प्ट, रामायणावर आधारित 2 मिनिटाचा ॲनिमेटेड मूवी ट्रेलर स्क्रिप्ट लिही. आता AIला स्पष्ट समजलं की त्याला स्टोरी नाही तर ट्रेलर स्क्रिप्ट तयार करायची आहे. टास्क जितकं स्पष्ट तितकं आउटपुट अचूक. आता नेक्स्ट F म्हणजे फॉर्मॅट. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट, फॉर्मॅट. खूप लोक स्क्रिप्ट मागतात पण स्क्रिप्ट कशी हवी हे सांगत नाहीत, म्हणून AI स्वतः अंदाज लावतो, पण प्रो युजर स्ट्रक्चर आधीच ठरवतो. प्रॉम्प्ट, स्क्रिप्टची सुरुवात दमदार हुकने कर, त्यानंतर स्टोरी फ्लो ठेव, मध्ये गूजबम्प्स देणारे डायलॉग्स आणि क्युरिओसिटी असू दे, शेवटी एक जबरदस्त ट्विस्ट आणि पॉवरफुल एंडिंग दे.
थेट वापरण्यासारखा प्रोफेशनल ट्रेलर बनेल. आता सेकंड लास्ट ए म्हणजे ऑडियन्स. कारण 10 वर्षाच्या मुलाला समजवण्याची भाषा आणि 30 वर्षाच्या प्रेक्षकासाठी बोलण्याची भाषा पूर्णपणे वेगळी असते. म्हणून कंटेंट कोणासाठी हवा हे यायला नक्की सांग. प्रॉम्प्ट: हा ट्रेलर 15 ते 40 वयोगटातील भारतीय प्रेक्षकांसाठी आहे ज्यांना मायथॉलॉजी आणि इपिक ॲनिमेटेड मूव्हीज आवडतात. त्यामुळे AI त्याच ऑडियन्सप्रमाणे लँग्वेज, स्टाईल आणि डायलॉग्स निवडेल. आणि आता लास्ट रिफाईन, सुधारणा. आणि शेवटचा पॉईंट जो प्रो युजर्स नेहमी वापरतात. पहिलं उत्तर फायनल नसतं, ते फक्त फर्स्ट ड्राफ्ट असतं. प्रोफेशनल लोक नेहमी आउटपुट सुधारत राहतात. जसं की प्रॉम्प्टमध्ये आता ट्रेलर अजून ग्रँड कर, ओपनिंग हुक अधिक पॉवरफुल कर, डायलॉग्स कमी पण प्रभावी ठेव, क्लायमॅक्समध्ये गूजबम्प्स मोमेंट तयार कर आणि शेवटी थिएटरमध्ये पाहण्याची उत्सुकता निर्माण होईल असा एंडिंग लिही. यामुळे त्याच प्रॉम्प्टमधून आणखी प्रोफेशनल आउटपुट मिळते. आता सुरुवातीला तुम्ही कंटेंटमध्ये लिहिलेला प्रॉम्प्ट पुन्हा एकदा बघा आणि स्वतःला विचारा, त्यामध्ये रोल होतं का, कंटेक्स्ट होता का, टास्क स्पष्ट होतं का, फॉर्मॅट सांगितलं होतं का, ऑडियन्स लिहिली होती का आणि रिफाईन केलं होतं का. जर नाही तर तुम्हाला फरक समजला असेल. लोक ChatGPT वापरतात, पण प्रो युजर्स ChatGPT कडून प्रोफेशनल लेवलचे काम करून घेतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर अशा व्यक्तीला नक्की शेअर करा जो ChatGPT वापरतो पण अजूनही ॲव्हरेज रिझल्ट्स मिळतात. आणि अशाच प्रॅक्टिकल AI व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.